गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 45. संगम तीर्थस्नान. विप्राचे कुष्ठरोग निवारण. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, स्वामी सिद्धमुनी, आपण श्री गुरूंची लीला उपक्रम हे सर्व प्रत्यक्ष पाहिलेले महापुरुष आहात. गुरुसेवेचाच परधर्म तुम्ही स्वीकारला आहे. तुम्ही अत्यंत पुण्यवंत आहात. ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूपी श्री नरसिंह सरस्वती यतींना पाहून आपण धन्य झाला आहात. तुमच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र श्रवण करण्याचे भाग्य मला घडून आले आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण व पठण इहपर कल्याणाला कारणीभूत आहे. आपल्या कृपेने सर्व काही सुलभ झालेले आहे. श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने सकल अभिष्ट पूर्ण होतात. आत्मसाक्षात्कारही होतो. आज माझे दैन्य कष्ट सर्व नाहीसे होऊन माझे अनेक मनोरथ साध्य झाले आहेत. तुम्ही मला संसार सागरातून पार करून माझा उद्धार केलेला आहे. सुदैवाने मला आपले दर्शन भाग्य लाभले. श्री नरसिंह सरस्वती गुरु संगमस्थानी स्थायिक झाल्यावर कोणत्या घटना घडल्या होत्या ते सर्व कृपा करून मला सांगा. मी आपल्या दिव्यचरणी प्रार्थना करतो. पुढे सिद्धयोगी श्री गुरुचरित्राचे निरूपण करत नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, श्री गुरुचरित्राचे श्रवण करण्याचे महाभाग्य देवतांनाही दुर्लभ आहे. असे असताना सामान्यांविषयी काय सांगायचे? श्री गुरुचरित्राचा श्रवणाने जर अमरत्व प्राप्त होते तर दैन्य, संकट, दीनता याविषयी काहीही सांगण्याची आवश्यकता नाही. पुढे संगमस्थानी एक अद्भुत प्रसंग घडला. नंदी नामक एक ब्राह्मण श्वेत कुष्ठरोगाने अत्यंत व्याधीग्रस्त होता. त्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी तो तुळजापूरला गेला व तुळजाभवानीला शरण जाऊन तिच्या सानिध्यात राहून उपवास व्रत करत काटकोरपणे कठीण परिस्थितीचा सामना करून एकनिष्ठेने तिची आराधना करू लागला. अशी 3 वर्षे त्याने अतिशय कष्टात घालवली. प्रतिनित्य देवीची उपासना करून प्रदक्षिणा व नमस्कार घालत तो देवीजवळ प्रार्थना करीत असे, हे देवी जगन्माते, तूच मला अंतिम गती आहेस. अशा विश्वासाने मी तुझ्या पावनचरणी शरण आलो आहे. मी अनिश्चित स्वरूपाच्या कुष्ठरोगाने अपंग झालो आहे. तुझ्या कृपेला पात्र होऊन या रोगातून निवृत्त होईन व या ध्येयाने मी एकत्वाने तुझी आराधना व सेवा केली. हे आई, या भीषण व्याधीतून मला मुक्त कर. तुझ्या अनुग्रहानेच मी बरा होऊ शकतो. तू मनात आणलेस तर सारी व्याधी क्षणार्धात क्षीण होईल. तुझ्या साम्राज्यात अशक्य असे काहीही नाही. हे माते, तू या अज्ञानी, मुग्ध, असहाय्यक बालकावर आता तरी करुणा दाखवून या महाव्याधीतून माझे रक्षण कर. मला अन्य कोणताही मार्ग पर्याय दिसत नाही. मी आता कुठे जाऊ? हे माते, तू अनुग्रह केला नाहीस तर प्राणत्याग करणे हा एकमेव मार्ग माझ्याकरिता आहे. तुला अशा प्रकारचा अपवाद येऊ देऊ नकोस. माझी उपेक्षा करू नकोस माते. माझ्या समस्येविषयी उदासीन होऊ नकोस. माझे रक्षण कर. अशा प्रकारे तो नम्रतापूर्वक आणि मनपूर्वक प्रार्थना करत असे. एके दिवशी त्याला स्वप्नात मातेचे दर्शन झाले व त्याला अशी सूचना मिळाली की त्याने गुलबर्गातील सन्नतीग्रामच्या वाडीजवळील चंदला परमेश्वरी देवीपाशी जावे. तिथे गेल्यावर त्याचे सर्व काही चांगले होईल असे मातेने आश्वासनही दिले. देवीचा असा आदेश ऐकून नंदी ब्राह्मण चंदला परमेश्वरी जवळ आला. त्याने चंदला परमेश्वरीची प्रार्थना केली, समस्येचे निरूपण केले व तिच्या पावनकर चरणकमलांच्या सानिध्यात 6 महिने उपवास करून कठीण तपाचरण केले. अहोरात्र देवीच्या अनुग्रहासाठी तो तळमळला. एके दिवशी त्या देवीने त्याच्या स्वप्नी येऊन सांगितले, हे प्रिय भक्ता, आता तू लगेच पवित्र गंगापूरला निघ. तेथे त्रिमूर्ती स्वरूपी श्री नरसिंह सरस्वती यतींना शरण जा व भक्तीने गुरुसेवा करून गुरुकृपेला पात्र हो. मनात कोणताही संशय न आणता गुरुभक्ती, गुरुसेवा कर. जर गुरु प्रसन्न झाले तर क्षणार्धात तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. गुरु संतुष्ट झाल्याने समस्त देवताही संतुष्ट होतात. त्यांच्या कृपेने निश्चितपणे तुला उत्तम आरोग्य प्राप्त होईल. हाच तुझ्यापाशी राहिलेला एक अत्यंत सुलभ उपाय. इथे व्यर्थ काळ घालवू नकोस. देवीची वाणी ऐकून तो ब्राह्मण उदास झाला. त्याचे मन खिन्न झाले. तो दुःखाने देवीला म्हणाला, हे जगन्माते, तू वैद्याची वैद्य आहेस. मला दूर करू नकोस. तूच माझी व्याधी बरी करशील म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करून तुळजाभवानीच्या आदेशाप्रमाणे तुझ्या चरणकमळी आश्रय घेतला, तर तू मला दुसरीकडे जायला सांगत आहे. अशी उपेक्षा करू नकोस. जर सर्वशक्तिमान जगन्माता असलेल्या तुझ्याकडून माझी व्याधी बरी होत नसेल तर नररूपी गुरु कसा काय बरे करेल? तुझे देवत्व कुठे गेले? हे माझे दुर्भाग्यच आहे. तू आधीच तुझी असहाय्यता, असमर्थता सांगितली असतीस तर 6 महिन्यापर्यंत तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून अत्यंत परिश्रमाने तुझी सेवा आणि आराधना केली नसती. या ठिकाणी सर्व अडथळ्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागले नसते. माझी उत्कट अपेक्षा होती की तूच मला रोगमुक्त करशील. हे माऊली, तू माझी आई आहेस. आई आपल्या मुलाला कधीही सोडत नाही. तू मला हाकललेस तरी मी कुठे आश्रय घ्यायचा? स्वतःच्या मुलाची अवस्था पाहून तुझे हृदय द्रवले नाही. मी अपराध तर कोणता केला?
त्या असहाय्यक परिस्थितीत मी कुठे फेरा मारू? माझा रोग फक्त तुझ्यामुळेच बरा होऊ शकतो. मी माझी धार्मिक कर्तव्ये, तपश्चर्या आणि उपासना येथेच तुझ्याच प्रांगणात प्रचलित ठेवणार. तूच माझा रोग बरा करायला हवास. तू माझा रोग निवारण केल्याशिवाय मी तुझे चरणकमल सोडणार नाही. मी इथून हलणारच नाही, अन्यथा मी इथेच प्राणत्याग करील. मी तुला सोडून मनुष्यरूपी गुरुजवळ जायची अपेक्षा करत नाही. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत मी तुझे दिव्यचरण सोडणार नाही. मी इथून हलणारच नाही. असे सांगत तो हट्टी ब्राह्मण गाणगापुराला न जाता तिथेच बसून राहिला. पुन्हा एकदा देवीने त्याला स्वप्नात दर्शन दिले व रोगमुक्त होण्यासाठी त्वरित गाणगापुराला जाऊन गुरूंना भेटायला सांगितले. तसेच तेथील अर्चकांच्या स्वप्नात येऊन सूचित केले की तिने त्या कुष्ठरोग्याला 2 वेळा आदेश दिलेला आहे आणि तो जर जात नसेल तर त्याला बाहेर ओढून काढून हुसकावून लावण्याचा आदेश दिला. तेव्हा अर्चकांनी नंदी ब्राह्मणाला देवीच्या आदेशाची कल्पना दिली व श्रीगुरूंच्या दर्शनार्थ शीघ्र गाणगापुराला जाण्यास सांगितले. तर गाणगापूरला जाण्याच्या त्यांच्या सूचनाचे उल्लंघन केले तर त्याला ढकलून बाहेर घालू किंवा उचलून बाहेर फेकू असेही सांगितले. पण त्या क्षणी तो नंदी ब्राह्मण देवीचे चरणकमल सोडून गाणगापुरी जायला सिद्ध झाला नाही. अर्चकाच्या सूचनेने तो दुःखित झाला. त्याची चिंता फक्त एवढीच होती की देवी बरे करू शकत नाही तर ते मानवरूपी श्रीगुरूजी कसे बरे करतील. पण शेवटी त्याची बुद्धिमत्ता कार्यगत झाली. देवीची अनुमती घेऊन तिच्या आदेशाचे पालन करावे असे म्हणून मनात नसतानाही तो दुःखतप्त होऊन गाणगापुराला निघाला. तिथे येऊन गुरूंना भेटण्यासाठी मठात गेला. ग्रामस्थांकडून श्रीगुरूंविषयी जाणल्यावर त्याला कळले की नित्यानुष्ठानासाठी पवित्र संगमाला गेले आहे आणि तिथून लवकरच परत येणार आहे. तेवढ्यात त्याला थोड्या अंतरावरून श्रीगुरूंचे आगमन झाल्याचे दिसले. त्याचे अंगावरील डाग बघून काही लोक त्याच्या मार्गावरून दूर जाऊ लागले व गुरूंना स्पर्श न करण्याची ताकीद देऊ लागले. त्यांनी दुरूनच गुरूचे दर्शन घेतले व भक्तिभावपूर्वक त्यांना नमस्कार केला. त्यांना पाहता क्षणी त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अंतरंगात एक वेगळ्या प्रकारच्या दैवत्वाचा अनुभव त्याला झाला. त्याच्यात एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. त्याची चिंता नाहीशी झाली. त्याच्यासाठी हे अंधारात प्रकाश अनुभवण्यासारखे होते. पुनः लांबूनच श्रीगुरूंना वंदन करून तो तेथेच उभा राहिला. दंडकमंडलूधारी काषाय वस्त्रांबरधारी श्रीगुरू मूर्तीच्या दर्शनाने त्या ब्राह्मणाला परमानंद झाला. गुरुभक्तांनी श्रीगुरूंना तो ब्राह्मण कुष्ठरोग निवारणासाठी आलेला असून त्याच्या दर्शनासाठी असल्याचे सांगितले. दर्शनकाक्षी असल्याचे सांगितले. त्याची स्थिती पाहून श्रीगुरूंना त्याच्यावर दया आली. तेव्हा श्रीगुरूंनी शिष्यांना संबोधित केले. हे शिष्यांनो, तुम्ही उल्लेख करत असलेला ब्राह्मण गुरु हा मानव आहे या भावनेने इथे आलेला आहे. त्याची ध्येयपूर्ती होईल की नाही असा संशय मनात ठेवून तो आला आहे. तरीही तो शरणागत भावनेने आमच्या जवळ आला आहे. असू द्या, त्याला मठाच्या आवारात घ्या व इथे आणा. श्रीगुरूजींच्या सूचना त्या ब्राह्मणाला कळवण्यात आल्या. श्रीगुरूंचा निरोप ऐकून नंदी ब्राह्मणाला परमानंद झाला. त्याला धन्य झाल्याची भावना झाली. तो मठाच्या प्रांगणात आला व दुरूनच त्याने श्रीगुरूजींचे दर्शन घेतले, नमस्कार केला आणि भूमीवर लोळू लागला. त्या क्षणी तो एक रोगी असल्याचे विसरून भावपरवश होऊन श्रीगुरूच्या जवळ जाऊन उभा राहिला. पुढे काय करावे ते त्याला समजेनासे झाले. श्रीगुरूंनी त्याची परीक्षा घेण्यास्तव त्याला विचारले, अरे ब्राह्मणा, आम्ही तर मनुष्य आहोत. अंततः मनुष्य असलेले आम्ही काय करू शकतो? मनात संशय ठेवून तू आमच्यापाशी का बरे आलास? देवीला सोडून इथे येण्याचे कारण काय? तुझे कार्य कसे सिद्धीस जाणार? अशा अनेक प्रश्नाच्या भंडीमाराने पश्चातापदग्ध नंदी म्हणाला, हे गुरुवर्य, मी अज्ञानी आहे. माझ्याकडून घोर अपराध झाला आहे. मला क्षमा करा. देवीने आपल्याविषयी सत्यच सांगितले होते. आपल्याला पाहिल्यानंतर व आपल्या दिव्यदर्शनाने मला देवीच्या वचनाची पुष्टी झाली. आपण भूतलावर संचार करणारे अनादि ब्रह्मा आहात, केवळ मनुष्य नाहीत. या अगोदर अज्ञानामुळे मी आपल्यावर मनुष्यभाव ठेवला हे सत्य आहे. तामसी तापात्मा असलेल्या मला सत्याचा परिचय झाला नाही. कृपया त्याची परिगणना करू नका व मला क्षमा करा. मला तुमचा परिचय झाला नव्हता. आपण साक्षात श्री दत्तावतारी आहात हे मला माहीत नव्हते. आज आपल्या दर्शनाने मी पुनीत झालो. माझा भाग्योदय झाला. मला तीव्र कुष्ठरोगाची वेदना होत असल्याने मी खूप त्रास सोसत आहे. त्यामुळे मी काही क्षुल्लक शब्द अविवेकीपणे उच्चारलेत. माझ्यासारख्या पापी मानवालाही आपण दर्शन भाग्य अनुग्रहित केले. तुम्ही मला कृतज्ञ केले. आता आपणच माझ्यासाठी माझे मातापिता नातेवाईकांसह सर्वस्व आहात. आपले चरणकमलच मला परमाश्रय आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. मग मला त्याच्यापासून विन्मुख करू नका. माझा विश्वासघात करू नका. तसेच माझा हात सोडू नका.
पुनश्च गुरूंना वंदन करून तो म्हणाला, गुरुजी, आपल्याला भक्तोद्धारकाची तथा शरणागत परिपोषकाची पदवी आहे. कामधेनू स्वरूपी गुरूंचे मूळ व अंतपार जाणलेला त्रिलोकात कुणीही नाही. आपल्या दर्शनाने माझे सकल मनोरथ पूर्ण झालेत. आपण साक्षात त्रिमूर्ती स्वरूपी असल्याचा अनुभव मला झाला आहे. रामायण काळात अहिल्या शापित होऊन शिलावस्थेत असताना श्रीरामावतार धारण करून आपण अरण्यात संचार करीत असताना सुयोगाने तिला आपल्या चरणाचा स्पर्श झाला. तत्क्षण तिला पूर्वीसारखा देह लाभला, तिचा उद्धार झाला. तसेच आपण मला सर्व पापापासून मुक्त केले आहे व देह शुद्ध केला आहे. आपली कृपादृष्टी माझ्यावर ओझरून आपण माझे जीवन सार्थक केले आहे. माझ्या लग्नानंतर काही दिवसातच मला भीकर अशा कुष्ठरोगाचा झटका आला. माझे व्याधिग्रस्त घृणास्पद शरीर पाहून नाराज होऊन माझी पत्नी, मुले, मातापिता, कुटुंब, मित्र, परिवार सारेच माझ्यापासून दुरावलेत. सर्वांनी माझ्यावर बहिष्कार टाकला व मला सुरक्षित अंतरावर ठेवले. माझ्याशी बोलायलाही कुणी तयार नाहीत. प्रत्येक व्यक्ती मला पापी, अपवित्र समजून मला शिव्या देत आहे. या भयंकर स्थितीत मी धनदौलत, कुटुंब इत्यादी साऱ्यांचा त्याग करून पुढे जात आहे. अगोदर मी तुळजापूरच्या तुळजाभवानी आईच्या मंदिरात कठोर तपस्या केली व 3 वर्षानंतर देवीने वाडीला जाऊन चांदला परमेश्वरीचा आश्रय घ्यायला सांगितला. तिच्या आदेशानुसार मी तिथे गेलो. तिथे 6 महिने तपाचरणानंतर चांदला परमेश्वरीने मला आपल्या दर्शनासाठी जाऊन रोगमुक्त होण्याची सूचना दिली. तिने देखील उपचारावर पर्याय सांगण्याऐवजी आपल्याजवळ पाठविले. हे मला काही समजले नव्हते. ते स्थान सोडणार नाही असा हठयोग धरून मी तिथेच बसून आराधना करू लागलो. परंतु वचनबद्ध देवीने तिच्या अर्चकांद्वारे मला हाकलून लावले व तुमच्याजवळ पाठविले. अशी दुर्दशा माझी झाली. स्वामी, मी ही अवस्था कुणाशी सांगू? अशा प्रकारे त्याने त्याची स्थिती वर्णिली. पुढे तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, श्रीगुरुजी, मी परमपापी, दैवहीन आहे. हे सत्य आहे की सुरुवातीला मला आईची सूचना मान्य नव्हती, कारण माझी अशी भावना होती की ज्या गोष्टी सर्व शक्तिशाली देवीद्वारे पूर्ण होऊ शकत नाही, ती सामान्य मानवाकडून कशा काय साध्य होतील. हे गुरुवर्य, तुमच्या सामर्थ्याविषयी माझ्या मनात शंका आली. हे खरे आहे. गुरूंना ओलांडून जाण्याचे सामर्थ्य ग्रह नक्षत्रामध्ये व इतर शक्तीमध्ये नाही, हे सत्य मला माहीत नव्हते. दैवहीन माणसाने गुरूचा आश्रय घ्यावा असा विचार माझ्या मनात उमगला नाही. शक्तिमान देवीनेच माझी उपेक्षा केल्यानंतर इतर कोण काय करेल या भावनेने मी उदासीन झालो होतो. श्री गुरूंच्या कर्तृत्वावर माझा विश्वास बसला नव्हता. मी अज्ञानी पापी आहे. मला कोणीही समीप घेत नाहीत. मी जिवंत असूनही मृतवत आहे. माझे जगणे गुरुहांसारखेच आहे. प्रत्येकजण माझा तिरस्कार करतात. मी भूभार बनून जगत आहे. त्यामुळे माझ्या दुःखांवर मृत्यू हाच एकमेव उपाय आहे. माझा असा निष्कर्ष आहे. गुरुनाथा, माझी तुम्हाला एक विनंती आहे. कृपया माझे एका शरीराचा व्यामोह कुणालाही सोडत नाही. बहुतांश लोक संसारात आसक्त झाले आहेत. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी माणूस स्वतःवर प्रेम करतो. सर्वजण देवाचा त्याग करून भौतिक विषयाच्या मागे लागलेले आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्नाने शरीराचे संगोपन करीत आहे. निरोगी शरीराविना जीवन दयनीय आणि व्यर्थ बनते. आता मला स्पष्ट शब्दात सांगा की मी कुष्ठरोगातून बरा होणार आहे की नाही. मला या देहाविषयी प्रेम, अभिमान आणि आसक्ती नसली तरी या देहाचा मला कोणत्याही प्रकारे लाभ होत नाही. शेवटी मी फक्त आपल्या उपस्थितीतच माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. शरण गेलेल्यांचे रक्षणकर्ता म्हणून या जगात तुम्ही ओळखले जातात. मी आपल्या वचनाप्रमाणे वर्तन करील. कृपया मला देवी मातेने केल्याप्रमाणे दूर करू नका. मी दीन आहे. माझा उद्धार करा. दैवहीनांनी गुरुचरणी आश्रय घेतला पाहिजे हा विचार मला सुचला नाही. एकूणच कल्याणकर असा मार्ग सुचवा. या क्षणी मी काय करावं ते मला कळत नाही. कृपया मला मार्ग दाखवा आणि मार्गदर्शन करा. अशा प्रकारे त्याने हात जोडून प्रार्थना केली. नंदी ब्राह्मणाची अवस्था, आर्तता पाहून गुरूंना त्याच्यावर दया आली. मग त्यांनी सोमनाथ नावाच्या एका ब्राह्मणाला बोलावून आज्ञा केली. हे सोमनाथा, आत्ताच तू या ब्राह्मणासोबत संगमावर जा. तिथे त्याच्या इच्छेनुसार पवित्र पुष्कर तीर्थात संकल्प करून त्याला स्नान करव. नंतर अश्वत्थ सेवा करून घे. त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून झाल्यावर त्याचे वस्त्र काढून लांब अंतरावर कुठेतरी फेकून द्यावयास सांग आणि त्याला नवीन वस्त्र परिधान करायला देऊन भोजनाला मठात घेऊन ये. सोमनाथाने श्रीगुरूंच्या आदेशाचे पालन केले. त्या नंदी ब्राह्मणाने पुष्कर तीर्थात स्नान केल्या क्षणी त्याच्या देहाचा वर्ण पालटला. अश्वत्थ सेवा प्रदक्षिणा सर्व झाल्यावर त्याचा सारा देह सुवर्ण कांतीयुक्त झाला. मग त्याने आदेशानुसार जीर्ण वस्त्र काढून फेकून दिले. जीर्ण वस्त्र खाली पडता क्षणी जमीन शालयुक्त होऊन काळी पडली. नवीन वस्त्र परिधान करून सोमनाथासोबत नंदी ब्राह्मण मठात आला. नंदीने भक्तिभावाने श्रीगुरूंच्या पादुकांवर लोटांगर घातले.
त्यांच्या देहावर कुष्ठरोगाचे कोणतेही चिन्ह नव्हते. ती चमत्कारिक घटना पाहून सर्वजण विस्मित झाले. नंदिनीही एकदा त्याच्या देहावर दृष्टी फिरवली तेव्हा अंगांगावर पसरलेले कुष्ठ अदृश्य झाले होते, पण घोड्यावर थोडेसे शिल्लक होते. त्याने ते गुरूंना दाखवून तेही घालवण्यासाठी व व्याधीमुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा गुरु म्हणाले, अरे ब्राह्मणा, देवीकडून न होणारे कार्य आम्हासारख्या अल्प सामर्थ्याच्या माणसाकडून कसे होईल? या संशय भावनेने तू आमच्याकडे आल्यामुळे ते थोडेसे उरलेले आहे. संपूर्ण बरे होण्यासाठी आमच्याविषयी कविता लिही, स्तवन कर, त्यामुळे तुझा उर्वरित कुष्ठरोग पूर्ण बरा होईल. त्यावर नंदी ब्राह्मणाने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि म्हणाला, हे गुरुजी, आपली आज्ञा पालन करणे माझे आद्य कर्तव्य आहे व त्यातच हितविहित आहे. पण मी अविद्यावंत, अज्ञानी, निरक्षर, मंदमती, मूढ मानव आहे. माझ्यामध्ये कवित्वाचा गंधही नाही. मग मी कविता रचणार तरी कशी? त्याची भावपूर्ण विनवणी ऐकताच श्रीगुरूंनी त्याच्या जिभेवर विभूती अभिमंत्रून शिंपडली. लगेच त्याला ज्ञानोदय झाला. दक्षिणे तो गुरूचे स्तवन करायला उभा राहिला, परंतु त्याला कवितेसाठी काही सुचेनासे झाले. तेव्हा त्याने पवित्र भावनेने व आनंदाने श्रीगुरूंशी याचना केली, हे गुरुदेवा, मला काहीच कळत नाही. ऐहिक जीवनाच्या चिंतेने त्रस्त होऊन मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत गुरुसेवा, गुरुभक्ती केलीच नाही. मायापाशात अडकून जीवनात आत्तापर्यंत अज्ञानाच्या गुफेत राहिलो. भ्रमेने संसार नीज समजून त्यांना रमलो व आयुष्यात एकदाही आपल्या चरणकमलांचे स्मरण केलेले नाही. मी ब्राह्मणकुळात जन्मलो असूनही काही साध्य झाले नाही. हितोपदेश धिक्कारून मनाला वाटेल तसे आचरण मी केले. यौवनावस्थेत मदांध होऊन अविवेकाने मातापिता, गुरु, वडीलधारे अशा सर्वांची निंदा करीत, स्वेच्छेने इंद्रिय भोगात रमत, चारित्र्यवंत ब्राह्मणाची व वयस्क लोकांची निंदा करीत अनेक प्रकारे पीडा देऊन जीवन घालवले. त्यावेळी देखील आपल्या चरणाचे स्मरण न करता मी पाप संग्रहित केले. मन्मथाला बळी पडून इंद्रिय सुखाच्या मागे लागलो. अज्ञातवश परस्त्री व परद्रव्य अपहृत केले. साधू सज्जनांची निंदा केली. त्या समयी त्या स्थितीत मला योग्य मार्ग सापडला नाही. या अवस्थेत आपले चरण कसे बरे स्मरणार? अशा प्रकारे यौवन गमावून मी वृद्धावस्थेत पोहोचलो. सती, सूत, बंधू बांधव तथा इतर कोणासही मी अत्यंत मोहाने जगत होतो. तेच माझी निंदा करू लागले. सर्वांनी मला दूर ठेवले. शेवटी जराव्याधीमुळे माझ्या अंगांगाचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. या वृद्धावस्थेत देखील मला तुमचे स्मरण सेवा योग घडला नाही. जो ब्राह्मण गुरुभक्ती करत नाही तो सर्वात महामूर्ख म्हणवून घ्यायला पात्र आहे. त्याने ब्राह्मणकुळात जन्म घेऊनही प्रयोजन नाही. हे दयानिधी, कृपया मला या दुःखमय भवसागरातून पार करा. अज्ञानामुळे मी धृतिहीन झालो आहे, म्हणून मला आपली चरणसीमा जाणवली नाही. आपण नररूपात प्रकटलेले मूल नारायण आहात, यात काही संशय नाही. आपण साक्षात त्रिमूर्ती स्वरूपी दत्तावतारी आहात. आपण विश्वव्यापक, विश्वतारक आहात. अज्ञानी लोकांना आपली महिमा कळत नाही. कृपया आपला चरणसेवक म्हणून माझा स्वीकार करा. मी तुमचा चरणदास आहे. कृपा करून या बुडणाऱ्या संसार सागरातून माझे रक्षण करा व माझा उद्धार करा. श्री गुरूंच्या सानिध्यात जमलेले लोक हे विचित्र घटना पाहत होते. त्यांना उद्देशून नंदी ब्राह्मणाने सूचित केले, हे सभ्यजन हो, मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु खरोखर परब्रह्म स्वरूपी आहे. मी माझ्या पूर्वजन्मात कित्येक पापकर्मे केली असतील, पण श्रीगुरूच्या चरणदर्शनाने ती सर्व निघून गेली आहेत. जो पुण्यात्मा गुरुकृपेला पात्र होतो त्याची अनेक पापे जळून भस्म होतात. चरणम पवित्रम विततम पुराणम असे वेदशास्त्र सांगते. गुरुशिवाय अन्य देवता नाही. म्हणूनच तुम्ही सारे सकल देवता स्वरूपी श्री गुरुजींचे भजन करा. त्यांच्या चरणकमलांना अभिवंदन करा. तुम्हाला अनंत पुण्यफळ मिळेल. श्रीगुरुचरण सेवेने दुर्दैव सुदैवात परिवर्तित होते. इथे तुमच्या जवळच कामधेनू स्वरूपी श्री नरसिंह सरस्वती गुरुवर्य आहेत. एवढे असून तुम्हा कोणालाही आजपर्यंत यांचा निज परिचय झाला नाही, हे आश्चर्य. आता तरी सर्व काही सोडून केवळ श्रीगुरूचे भजन करा. गुरु समस्त सुखाचे आगर असल्यामुळे तुम्हाला इहपर सुख मिळून उत्तम गती लाभणार. ते वैकुंठपद सुद्धा अनुग्रहित करायला समर्थ आहेत. हे माझे वचन सत्य आहे असे सांगितले. गुरुकृपेने प्राप्त झालेल्या काव्यज्ञानाच्या बळावर आणि शुद्ध चिंतनामुळे त्याने अनेक प्रकारे गुरुस्तुती केली. त्याने केलेल्या स्तुतीने श्रीगुरू संतुष्ट झाले व म्हणाले, हे नंदी ब्राह्मणा, आज आम्ही तुला कवीश्वर अशी पदवी बहाल करतो. भविष्यात तू कवीश्वर या नावाने प्रसिद्ध होशील व लोकप्रिय होशील. असा आशीर्वाद गुरूंना नमस्कार करून उठते वेळी भविष्यात
हे नंदी ब्राह्मणा, आज आम्ही तुला कवीश्वर अशी पदवी बहाल करतो. भविष्यात तू कवीश्वर या नावाने प्रसिद्ध होशील व लोकप्रिय होशील, असा आशीर्वाद दिला. गुरूंना नमस्कार करून उठतेवेळी पाहिले तर त्याच्या घोट्याजवळील डागही निघून गेला होता. नंदीला खूप आनंद झाला. तेव्हापासून तो एक श्रेष्ठ गुरुभक्त होऊन गुरुसेवेत निमग्न झाला. गुरुवचनानुसार पुढे तो कवीश्वर नावाने प्रसिद्ध झाला. हे नामधारका नरहरी नावाचा अजून एक ब्राह्मण भक्तसुद्धा गुरुसेवा करून गुरूच्या अनुग्रहाला पात्र झाला व एक नामांकित कवी झाला. तो देखील श्रीगुरूंच्या मठात वास करून गुरुसेवेत निरत झाला. सिद्धमुनीचे वचन ऐकून नामधारक म्हणाला, सिद्धमुनी महात्मन, गुरुमठात नरहरी नामक ब्राह्मण अजून एक कवी कसा बनला ते पण मला विवरण करून सांगा. स्वादिष्ट श्रीगुरुचरित्रामृत सतत सेवन करावे असे मला वाटते, कारण माझे मन तृप्त झालेले नाही. श्रीगुरुचरित्र हे गुरुप्रती भक्तीच्या वृद्धीला कारणीभूत आहे. श्रीगुरुचरित्राच्या श्रवणाने अस्थिर चित्तवृत्तीचे निरसन होते. मला गुरुचरित्र ऐकण्याची अभिलाषा आहे. कृपा करून थांबू नका. इथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 45वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.